नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धानोरा व गुरव प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांतर्गत सिकल सेल रोग निदान संदर्भात विशेष मोहीम राबवण्यात आली होती। उपकेंद्रांतर्गत नानसावंगी गावामध्ये भागवत सप्ताहामध्ये गावातील नागरिकांची लक्षणीय उपस्थिती असल्यानं तिथं सिकल सेल ॲनिमिया आजाराबद्दल जनजागृती करण्यात आली। यामध्ये तपासणीचं महत्त्व, निदान आणि उपचार माहिती देऊन विवाहापूर्वी सिकल सेल पूर्व तपासणी केल्यास विविध आजारांपासून कसं सुरक्षित ठेवता येईल याबद्दल समुपदेशन करण्यात आलं। यावेळी उपकेंद्राचे आरोग्य अधिकारी डॉक्टर निकिता देवरुकर, आरोग्य सेवक केविन रवींद्र कातोरे, आरोग्य सेविका जया डोंगरे आणि आशा सेविका सुलोचना साखरे उपस्थित होत्या। सिकल सेल ॲनिमिया हा एक अनुवांशिक रक्तविकार आहे। यामध्ये लाल रक्तपेशीचा आकार बदलून विळ्याच्या आकाराप्रमाणे बनतो। त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात। त्यामुळे रुग्णाला वेदना, अशक्तपणा यासारखी विविध लक्षणे उद्भवतात। मात्र वेळीच तपासणी केल्यास, योग्य निदान व नियमित उपचार केल्यास रोगी व्यक्तीसुद्धा, सिकल सेल पीडित व्यक्तीसुद्धा निरोगी जीवन जगू शकतो। विशेषतः लग्नापूर्वी तपासणी केल्यास पुढील पिढीला या आजारापासून सुरक्षित ठेवणे शक्य होते। म्हणून महाराष्ट्र शासनाच्या अरुणोदय सिकल सेल ॲनिमिया मुक्त विशेष अभियानाच्या माध्यमातून तपासणी, उपचार व समुपदेशन सुविधा उपलब्ध आहे। त्याकरिता 15 जानेवारी 2026 ते 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत अभियान केल्या जात आहे। त्या अभियानादरम्यान योग्य ती तपासणी, योग्य ती औषधी उपचार केल्यास सिकल सेल मुक्त अभियानाला आपण यशस्वी करू शकतो। त्यामुळे मी संपूर्ण नागरिकांना आवाहन करते की या अभियानाचा विशेष फायदा घ्यावा। सदर कार्यक्रमाला गावकऱ्यांनी विशेष सहकार्य केलं, तसंच या मोहिमेअंतर्गत सर्वांनी तपासणी करावी असं आवाहन यावेळी करण्यात आलं। जनमत लाईव्ह न्यूज करता नितीन जाधव यांची रिपोर्ट, नांदगाव खंडेश्वर। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।